आम्ही पोलिसांना वॉर्निंग दिली आहे। एक महिन्यापूर्वी आम्ही येऊन त्यांना सांगितलं होतं, भांडूपमध्ये अनेक अनधिकृत मस्जिदीला बेकायदेशीररित्या भोंगे वाजवले जातात। आता फक्त असं काहीतरी एका लेटर हेडवर ऍप्लिकेशन आली आणि यांना परमिशन देऊन टाकली। म्हणजे भांडूप पोलीस स्टेशनने बेकायदेशीररित्या ही जागा त्यांची अधिकृत आहे नाही आहे, भोंगे कोण वाजवतोय किती, आणि परमिशन मध्ये लिहिलंय 42चं व्हॉल्यूम असेल, पण बाहेर 142चं व्हॉल्यूम असतं। त्यांना 7 दिवसाची मुदत दिली आहे। हे बेकायदेशीर दिलेल्या परवानग्या सगळ्या रद्द करावे लागणार। परमिशनच्या नावाने जे अनधिकृत मशिदीला लाऊडस्पीकर दिले जात आहेत आणि हे जे लेन जिहाद मशिदीच्या नावाने चालवलंय ते भांडूपमध्ये आम्ही चालू देणार नाही। सर, घाटकोपरमध्ये असेल, आपण मध्ये पाहिलेलं की मोठ्या प्रमाणात असे नियमबाह्य पद्धतीने भोंगे लावण्यात आलेले आहेत, परंतु भांडूपमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे, परंतु याच्यावर अद्यापही कुठल्याही ठोस ऍक्शन्स घेतल्या गेलेल्या नाहीये। घाटकोपर पोलीस स्टेशनने आता मान्य केलं आणि ते सगळ्या अनधिकृत भोंगे काढले। भांडूपमध्ये आज त्यांना वॉर्निंग दिले। मी फक्त 48 तासाची त्यांना मुदत दिली आहे। असा प्रकार ते कोणी येतो आणि त्याला 3 महिने सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भोंगे वाजवायचे वाटेल त्या आवाजात, हे त्यांनी 48 तासात बंद नाही केलं तर इथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते याच पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन करणार।